ब्रिलियंट टाइम्स न्यूज भाग क्रमांक 21 अंतुळीकर नगर जवळ महाराणा प्रताप झोपडी या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी बाहेर येत आहे। यामुळे इथल्या नागरिकांचे खूप हाल होत आहेत। इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेला निवेदन केले होते, आमच्या इथल्या ड्रेनेज लाईन साफ करून द्या। अद्याप अजून महानगरपालिकेकडून निर्णय झाला नाही। या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे। इथे 4 बीजेपी नगरसेवक आहेत, त्यातील एक शिवाजी वाघमोडे काम करतात असे इथल्या नागरिकांनी सांगितले आहे। बाकीचे 3 नगरसेवक कुठे आहेत असा प्रश्न इथले जनता विचारत आहे। आता आमच्या तेवढं पाणी वगैरे साचलंय, लवकर लवकर त्याला पाहिजे हे अपेक्षा करतो। चेंबर वगैरे सगळे ब्लॉक झालेले आहेत, ते लवकर साफ लागायला पाहिजे। आणि त्यामध्ये आमचं मंदिर आहे, मंदिरच्या परिसरात पण भरपूर पाणी वगैरे साचलेलं वगैरे आहे, ते सगळं व्यवस्थित करून भेटायला पाहिजे, बस ही अपेक्षा करतो। देगा तो भी आगे काटना नहीं, बहुत बार प्रयत्न करा तो भी लोगों के पैसे लेके वो दे के भी काम नहीं कर रहा। हमारे इतना गली का काम करो, बस आते। नमस्कार, मी संतोष मंटाळकर, महाराणा प्रताप नगर मध्ये राहतोय। महाराणा प्रताप झोपडपट्टी हे आमचं मंदिर आहे। मंदिरच्या परिसरामध्ये 2 गल्ल्यामध्ये ड्रेनेज मध्ये 95% गाळ साचलेला आहे, फक्त 5% राहिले, त्यातनं पाणी जात नाही, पाणी वाहतंय। आता तुम्ही इथं बघू शकता, हे सगळं पाणी साचलेलं आहे। तरी आम्ही महानगरपालिकेला निवेदन केलं की आमच्या इथले ड्रेनेज लाईन 2 गल्ल्यामधले तुम्ही साफ करून द्या। अजूनपर्यंत त्याच्यावरती काय निर्णय झालेला नाही। आणि आमच्या इथं 4 बीजेपीचे नगरसेवक आहेत, त्यातला एक शिवाजी वाघमोडे हा फक्त काम करतो, बाकीचे 3 नगरसेवक कुठं आहेत याचा मला सविस्तर तुम्ही लेखी अर्जामध्ये आमच्या मंडळाला तुम्ही लिहून द्यावे।